झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। आयुक्त प्रशांत रोडे आणि महापौर चेतन गावंडे यांनी दिली अकोली घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट। दोन व्यक्तींकडून बिबट्या वाघाची कातडी आणि नख हस्तगत। पनवेलमध्ये आवळल्या मुसक्या। अवैधरित्या दारू बनवणाऱ्या तिघांच्या धुळे स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकानं आवळल्या मुसक्या। दोन माजी सैनिकांच्या घरावर अज्ञात आरोपींकडून दरोडा। दुचाकीस्वाराचा थरकाप उडवणारा थरारक स्टंट कॅमेऱ्यामध्ये कैद। आता पाहूयात सविस्तर बातम्या। नागरी घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगानं महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समिती सभापती राधा कुरील, मनपा आयुक्त प्रशांत रोडे आणि सभागृह नेते सुनील काळे यांनी अकोली घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली। प्री सॉर्टिंग कंपोस्ट स्क्रीनिंग मशीनचा डेमो यावेळी दाखवण्यात आला। या मशीनद्वारे कचऱ्याचं रूपांतर खतात होणार आहे। महापौर आणि उपस्थितांनी सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला। तसेच कंत्राटदार कशा पद्धतीने हे काम करणार आहेत हे समजून घेतलं। तसेच कामाचं स्वरूप पाहता कामाचा वेग वाढलेला असून त्याला गती देण्यात येत आहे। सदरचं काम हे पूर्ण क्षमतेसह त्वरित कार्यान्वित करण्यात येत आहे। सदर प्रकल्पाला सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिली आहे। अमरावती शहरासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असून सदर प्रकल्प कार्यान्वित होत आहे। या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक यंत्रणेनं समन्वय ठेवून कार्य करावं अशा स्पष्ट सूचना कंत्राटदार आणि संबंधित अभियंता यांना दिल्या। कचरा व्यवस्थापनाअंतर्गत विविध प्रकल्प कार्यान्वित करणे जसे की बायोमायनिंग, प्रोसेसिंग अँड ट्रीटमेंट तसेच SLF या कामाकरिता दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर प्रकल्प पूर्ण क्षमतेसह त्वरित सुरू करण्याच्या सूचना या दौऱ्यामध्ये देण्यात आल्या। नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा DPR मार्स प्लॅनिंग अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या शासन नियुक्त संस्थेकडून तयार करण्यात आला आहे। त्या अनुषंगानं सर्वसाधारण सभेनं सदर प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अकोली बायपास या ठिकाणी कार्यान्वित करण्याचं कार्य सुरू आहे। सदर घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत जमा असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणं, दैनंदिन निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करणं, खत निर्मिती करणं, बायोगॅस प्लांट कार्यान्वित करणं, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, सॅनिटरी लँड फिलिंग करणं तसेच शहरातील प्रक्रिया न करता साठवलेल्या घनकचऱ्यावर बायोमायनिंग या शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया करणं इत्यादी कामाचा समावेश आहे। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचं काम चालू आहे। सध्या महानगरपालिकेची लोकसंख्या विचारात घेता साधारण 250 मेट्रिक टन एवढा कचरा दररोज निघतो। या कचऱ्यावरती प्रक्रिया करून यापासून कंपोस्ट बनवणे आणि इतर घटक वेगळे करणे या संदर्भातला प्रकल्प अकोली, सुकळी आणि कोंडेश्वर या 3 ठिकाणी आपण करणार आहोत। तर यामध्ये पहिला प्रकल्प जो आहे तो 100 मेट्रिक टन प्रतिदिवस या क्षमतेचा अकोली येथे काम जवळजवळ पूर्णत्वास आलेला आहे आणि साधारण 1 महिन्याच्या आत हा प्रकल्प कार्यान्वित होईल। म्हणजेच 100 मेट्रिक टन जो शहरातला कचरा निघतो त्यावरती प्रक्रिया चालू होईल। त्यानंतर 200 मेट्रिक टन प्रतिदिवस क्षमतेचा दुसरा प्रकल्प आपला सुकळी येथे आपण काम चालू केलेलं आहे आणि हा सुद्धा 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण करण्याची आपली तयारी आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत। माझी आपल्या माध्यमातून शहरातील सर्व नागरिकांना विनंती अशी आहे की आपल्या घरी जो कचरा निघतो हा कचरा ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करावा आणि घंटागाडीमध्ये 2 कंपार्टमेंट आहेत। त्या कंपार्टमेंटमध्ये एका कंपार्टमेंटमध्ये आपण ओला कचरा टाकतो म्हणजे ज्याचं विघटन होईल आणि दुसरा जो कंपार्टमेंट आहे यामध्ये अविघटनशील हा सुका कचरा आपण टाकतोय आणि ह्यामध्ये आपण सहकार्य करावे म्हणजे आपण कचऱ्यावर प्रक्रिया करणे हे सोयीचं होईल। धन्यवाद।
पनवेल तालुक्यातील मोरबे धरणाजवळील जंगलात आणि डोंगराळ भागात 2 व्यक्तींकडे बिबट्या वाघाची नखं आणि कातडी असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलीस नाईक सचिन टिके यांना मिळाली। त्या अनुषंगानं मोरबे धरण परिसरामध्ये पोलिसांनी सापळा लावून पाळत ठेवली होती। 3 डिसेंबरला मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक NB कोल्हटकर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तांबे आणि त्यांच्या पथकानं मोरबे धरणाजवळील भल्याची वाडी पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराळ भागामध्ये असलेल्या एका झोपडीमध्ये असणाऱ्या गणपत पालकू लोभी वय 26, गणपत राघू वाघ वय 55 या पालेखुर्दमध्ये राहणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे बिबट्या वाघाचं कातडं आढळून आलं। या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता 1.5 महिन्यांपूर्वी जंगलात मृत पावलेल्या बिबट्या वाघाचं कातडं त्यांनी चाकूच्या साह्यानं काढल्याची कबुलीही दिली। या दोघांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। बिबट्याची 4 नखं आरोपींच्या घरातून हस्तगत करण्यात आली असून उर्वरित नखं, जबडा आणि इतर अवशेष यांचा शोध पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या शेवाळी दातर्ती या ठिकाणी मंगेश बाविस्कर नावाचा व्यक्ती स्पिरिट्स आणि घातक रसायन मिश्रित करून अवैधरित्या बनावट दारू तयार करत असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुप्त माहितीदाराकडून मिळाल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी बुधवंत यांनी तात्काळ या संदर्भात पथक तयार करून माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता संबंधित व्यक्ती आपल्या 2 साथीदारांसह बनावट दारू तयार करीत असताना पोलिसांना आढळून आला। या कारवाईमध्ये संशयित असलेल्या 3 जणांच्या धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून तब्बल 2,64,000 पेक्षा जास्तीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाई दरम्यान ताब्यात घेतलं असता एका संशयिताच्या विरोधात विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईची संपूर्ण माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे। दिनांक 15/12/2020 रोजी पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शेवाळी दातर्ती तालुका साक्री या शिवारामध्ये शेतीलगत असणाऱ्या एका पोल्ट्री फार्ममध्ये एक खोली आहे। त्या खोलीमध्ये इसम नामे मंगेश जिजाबराव बाविस्कर राहणार सिंचन भवन गोदाई कॉलनी साक्री रोड धुळे हा स्वतःच्या फायद्याकरिता अनधिकृतपणे स्पिरिट व इतर उग्र केमिकल याचा वापर करून भारतातील नामांकित दारूंच्या कंपन्यांचे बनावट लेबल लावून सदर बाटली सील करून सदर दारू मनुष्याचे जीवितास धोका होईल हे माहीत असताना देखील विनापरवाना बेकायदेशीर दारू विक्री करण्याच्या उद्देशाने तयार करीत आहे। आत्ता गेल्यास तो मिळून येईल अशी माहिती मिळाल्यानंतर शिवाजी बुधवंत पोलीस निरीक्षक यांनी सपोनी संदीप पाटील व स्टाफ यांना बोलावून घेऊन सदर ठिकाणी खात्री करून त्या ठिकाणी छापा टाकण्याबाबतची सूचना दिल्या। त्यानंतर बातमीतील हकीकतीप्रमाणे मी व माझा स्टाफ सदर ठिकाणी गेलो। सदर ठिकाणी खोलीमध्ये बनावट दारू छापा टाकला आणि त्यानंतर सदर खोलीमध्ये सदरचे मंगेश जिजाबराव बाविस्कर हे 2 इसमांना घेऊन बनावट दारू तयार करत असताना मिळून आले। त्या ठिकाणी आम्ही पंचांसमक्ष त्यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून टोटल 2,64,132 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर जप्त मुद्देमालामध्ये बनावट दारू वाहतूककरिता वापरली जाणारी दुचाकी मोटरसायकल, त्यांच्या कब्जात मिळून आलेले 3 मोबाईल तसेच 1,51,800 रुपये किमतीचे बनावट टँगो पंच देशी दारू तयार केलेले 66 बॉक्स व बनावट दारू तयार करण्याकरिता लागणारे साहित्य जसे इसेन्स, वेगवेगळे रंग, नरसाळे, अल्कोहोल मीटर, बनावट झाकणे, प्लास्टिक आवरणे, वेगवेगळ्या कंपन्यांच्या रिकाम्या बॉटल्स असे साहित्य मिळून आलेले आहे। सदरबाबत वरील आरोपी यांच्या विरुद्ध किशोर ताराचंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साक्री पोलीस ठाणे येथे भादवी कलम 328 व 420 वगैरे इतर कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी त्यांना साक्री पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। सर आपलं नाव? माझं नाव संदीप भगवान पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थापुषा धुळे। नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत रनाळा पुरुषोत्तम लेआउट येथे राहणाऱ्या माजी सैनिकांच्या घरी 16 तारखेच्या पहाटे अज्ञात 5 आरोपींनी दरोडा घातला।
आरोपींनी फिर्यादी सुनील डेव्हिड माजी सैनिक यांच्या घराचं रात्री 2:30 वाजताच्या सुमारास दाराचं कुलूप तोडून समोर झोपून असलेल्या मुलाला बंधक बनवून आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी देत घरातील रोख रक्कम आणि त्यांच्याकडील परवानाधारक पिस्टल घेऊन पसार झाले। आरोपी एवढ्यावरच थांबले नसून त्यांच्या वसाहतीमधील माजी सैनिक शरद सहारे हे कामानिमित्त घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेर गेले होते। त्यांच्या घरी देखील आरोपींनी संपूर्ण घराची उचलठेव केली, मात्र हाती काही न लागल्यानं आरोपींनी पळ काढला। यामधील कुठली घटना पहिले घडली हे सध्या तरी सांगता येत नसून सकाळी नवीन कामठी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली। यावर CP अमितेश कुमार, DCP निलोत्पल, ACP कार्यकर्ते यांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली। ये घटनाक्रम में मैं इधर रनाला के पुरुषोत्तम लेआउट में रहता हूँ और मैं सेना से एक्स सर्विसमैन बंदा हूँ। सेना से रिटायर 2014 में हुआ था, जिसके चलते मैंने यहाँ पर घर लिया और घर लेने के बाद आज तक ये वाक़या कभी हुआ नहीं मेरे साथ। लेकिन रात को 2 से 2:30 बजे के बीच में 5 से 6 बंदे लगभग आए, घर का लॉक क्रोबार के सहारे से उन्होंने तोड़ा और जबकि जो 2 मेरे बच्चे नीचे सो रहे थे और हम दोनों मिसेस और मैं ऊपर थे, तो ऊपर जब उनके साथ मेरा आमना सामना हुआ, उन्होंने पहले ही कह दिया मुझसे कि अगर आपने आवाज़ किया तो आपके बच्चों को हम मार देंगे, जिसके कारण मुझे शांत रहना पड़ा। और उसके बाद फिर हमने कहा उससे कि भाई हमारे बच्चे हमारे पास ला कर दो, हम आपसे कोई आर्गुमेंट नहीं कर रहे हैं और कोई आवाज़ नहीं निकालेंगे। उन्होंने ला कर दिया, हमारे बच्चे हमारे को सौंपे। उसके बाद उन्होंने पूरे घर की तलाशी ली, छानबीन किया। जो भी मिला, मिसेस के पर्स से 10,000 रुपये मिला उनको, वो लिया। मिसेस के हाथों से वेडिंग रिंग लिया उन्होंने और मेरा जो वेपन था पिस्टल, जो कि मैंने अपने सेल्फ डिफेंस के लिए भी रखा था, जो लॉकर में बंद था, वो उन्होंने उठाकर चुराया और जिसकी जानकारी मैंने पुलिस में कामठी न्यू पुलिस स्टेशन में दी है। इस बीच उनकी तरफ से कोई जानहानि मारहानि ऐसा कुछ नहीं, इसके बीच उनकी तरफ से कोई मारहानि कुछ नहीं हुआ। उन्होंने कोई ऐसा मारपीट कुछ भी नहीं किया। आज सकाळी 2 ते 2:30 वाजतेच्या सुमारास एक दरोड्याची घटना झाली आहे रिद्धी सिद्धी कॉलनी पोलीस स्टेशन नवीन कामठी येथे। त्या घटनामध्ये फिर्यादी सुनील डेव्हिड एक्स सर्व्हिसमॅन आहे, त्याच्या घरातून 5 अनोळखी इसम आत प्रवेश करून त्याच्या घरातून 10,000 रुपये रोख, एक सोन्याची अंगठी व त्याचे लायसेन्स्ड .32 बोरचे पिस्टल हे 3 जबरीने हिसकून गेलेला आहे। त्या अनुषंगाने दरोड्याचे गुन्हा दाखल करून सर्व वरिष्ठ अधिकारी यांना घटनास्थळी भेट दिली आहे। वेगवेगळे पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास चालू आहे। ठीक आहे। सांगलीच्या विटा पुणे मार्गावरच्या धावत्या दुचाकीवरील एका दुचाकीस्वाराचा स्टंट कॅमेरामध्ये कैद झालाय। हा थरारक स्टंट सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। धावत्या दुचाकीवरून उभं राहणे आणि गाडीवरून झोपून असे स्टंट रस्त्यावरून करत असताना कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। असा भयानक स्टंट त्याच्या जीवावर बेतला असता, पण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 8 महिन्यांपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत। त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील कॉलेज कुमार आणि अन्य तरुणांनी कुत्र्यांच्या शर्यतीचा वेगळा फंडा सुरू केला आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगलेमध्ये अशा शर्यती भरवल्या गेल्या होत्या। कुत्र्यांच्या शर्यतीची तरुणांमध्ये वेगळीच क्रेज तयार झाली होती। आतापर्यंत वस्तीवरील राखणीसाठी कुत्री पाळणारे शेतकरी पाहत होतो। कालांतराने बदल होत गेले। बंगल्यामध्ये घरात राखणीसाठी वेगळ्या जातीची कुत्री लोक पाळू लागली। हौशी लोकांकडे शिकारी कुत्र्यांची फौज आजही आहे। काही लोक आवड म्हणूनही कुत्रे पाळू लागले। वर्षभरात पाळीव कुत्र्यांऐवजी शर्यतीसाठी कुत्री पाळण्याची तरुणात स्पर्धा लागली आहे। कॉलेजच्या तरुणांनी जास्त रस घेतल्याचं चित्र दिसतंय। ग्रामीण भागात यात्रेत कुस्त्यांचे फड, बैलगाडी शर्यती होतात, तशा आता कुत्र्यांच्या स्पर्धा सुरू झाल्यात। कार्यकर्ते स्वतःच्या आणि नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त अथवा वर्गणी काढून स्पर्धा भरवत आहे। कुत्र्याला मोटरसायकलवर घेऊन अनेक तरुण शर्यतीसाठी जाताना दिसत आहेत। बक्षिसे आकर्षक रकमेची असल्यामुळे शर्यत कितीही दूरच्या गावी असली तरी कुत्र्याला घेऊन तरुण धावतात।
शर्यतीसाठी साधारण 100 मीटरचा ट्रॅक तयार करून एका लहान विद्युत पंपाच्या साहाय्यानं दोरीला बांधलेल्या सशाच्या आकाराचं कापड घेऊन विशिष्ट वेगानं कुत्रा पळवला जातो. शर्यतीच्या ठिकाणी बैलगाडा शर्यतीप्रमाणे चांगल्या पळणाऱ्या बैलांच्या किमतीची बोली लावली जाते. त्याच पद्धतीनं कुत्र्यांच्या शर्यतीत देखील चांगल्या पळणाऱ्या कुत्र्यांना लाखांमध्ये पैसे देऊन शौकीन खरेदी करीत आहेत. गोव्यातून मुंबईच्या दिशेने होणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात पत्रादेवी एक्साईज चेकपोस्टवर अबकारी खात्यानं कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 3,20,000 रुपयांच्या दारूसह 1,80,000चा टेम्पो असा एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी गिरीश जोशी वय 45 राहणार ठाणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पत्रादेवी चेकपोस्टवर करण्यात आली आहे. कांजूरमार्ग कारशेड जागेला कोर्टानं स्टे दिला असला तरी त्याची अंतिम सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. परंतु आरेवनाच्या विरोधी जे लोक आहेत त्यांना उकळ्या फुटण्याचं कारण नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला आहे. कोर्टाचे असे निर्णय होत असतात. महामहिम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर त्याचं राजकीयकरण करण्याची आवश्यकता नाही आहे. सरकारनं जी पावलं उचलली त्या संबंधात कोणी कोर्टात गेलं आणि कोर्टात गेल्यावर कोर्टानं वेगळा निर्णय ऐकला तरी अंतिम निर्णय लागलेला नाही. ती जमीन सरकारची आहे की नाही त्यात वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळं कोर्टाला वेळ हवा आहे म्हणून तात्पुरता स्टे दिलेला आहे. अंतिम तारीख फेब्रुवारीमध्ये आहे असं देखील जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. असं आहे की मुंबईच्या जवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात वन असणं हे मुंबईकरांच्यासाठी फार भाग्याचं आहे. आणि त्या वनातच वेगवेगळे प्रकल्प आपण करायला लागलो तर त्याच्यात पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होते. सरकारने ती भूमिका घेतली आणि सरकारने पूर्वी ठरलेलं होतं त्यात काही बदल केले. त्याच्यावर एवढं आकांडतांडव करण्याची गरज नाही. शेवटी उलट वनातल्या सगळ्याच, कारण तिथं नुसतं झाडं आहेत असे नाही, तिथं जंगली जनावरं पण तिथं आहेत, म्हणजे वाईल्ड लाईफ आहे. आणि वाईल्ड लाईफ असल्यामुळं त्या भागात जेवढं जास्त एरिया प्रोटेक्शन मिळेल, जेवढा बफर एरिया वाढेल तेवढी आवश्यकता वनाच्यासाठी आपल्याला आहे संरक्षणाची. त्यामुळं आधीच त्याच्यावर अतिक्रमण इतकं झालेलं आहे, बाजूला एवढी जमीन तुटत गेली आणि वस्ती आलेली आहे. त्याच्यात आणखीन वाढवू नये असं जर पर्यावरण मंत्र्यांनी भूमिका घेतली असेल तर मला वाटतं पर्यावरणवाद्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. आता काही राजकीय हितासाठी काही लोक आकांडतांडव करत आहेत आणि प्रत्येकाला प्रत्येक निर्णयात राजकारण करायचं असेल. स्टे दिलेला असला तर त्याची अंतिम सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. आणि कोर्ट ज्यावेळी स्टे देतं त्यावेळी कोर्टाची अपेक्षा असते की ह्याचा अंतिम निर्णय लागेपर्यंत त्यात काही बदल होऊ नये. त्यामुळे मला असं वाटतं की आरेच्या भागात जे वन आहे त्या वनाच्या विरोधी असणारी जी लोक आहेत त्यांना इतक्यात उकळ्या फुटण्याचं काही कारण नाही. सर, पण कुठेतरी असं वाटतं का की भाजप, मला असं वाटत नाही. कोर्टाचे निर्णय होत असतात. कोर्टाला जे योग्य वाटतं ते महामहिम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्याचं राजकीयकरण करण्याची आवश्यकता नाही. सरकारने जी पावलं उचलली त्या संबंधात कोणी कोर्टात गेलं, कोर्टात गेल्यावर कोणी कोर्टात वेगळा निर्णय ऐकला तरी अंतिम निर्णय लागलेला नाही. आणि ती जमीन सरकारची आहे किंवा नाही वगैरे असे वेगवेगळे प्रश्न त्यात उपस्थित करण्यात आले. त्यामुळे कोर्टाला अधिक विचार करायला वेळ पाहिजे. त्यात तात्पुरती त्यांनी स्टे दिलेला आहे आणि त्याची चर्चा फेब्रुवारी महिन्यात पुढे ज्यावेळी अंतिम तारीख होईल त्यावेळी त्याची सुनावणी पुन्हा होईल. विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की राज्य केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात संपूर्ण देशामध्ये शेतकरी आंदोलन करत असताना आता या आंदोलनात आणखी एका आंदोलनाची भर पडणार आहे. एपीएमसीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी 17 डिसेंबर रोजी आंदोलन करणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. मिळत नाही, मिळाली तर 4-5 लोकांनाच मिळते. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेशन परमिशन देईल
त्याला अनुसरून असणारा हा मोर्चा त्या ठिकाणी आम्ही काढणार आहोत, धरणं धरणार आहोत आणि निवेदनही त्या ठिकाणी देणार आहोत. लक्ष वेधण्याचं असणारं कामकाज आहे. आम्ही जसं म्हणालो की नुसता शेतकऱ्यांचा प्रश्न नाही, तर या देशातला 35% दारिद्र्य रेषेखाली जगणारा जो आहे की ज्याला सबसिडाईज फूड मिळतं आहे, FCI जर बंद झालं, सरकार खरेदी. उच्च न्यायालयानं ज्याप्रमाणे ठाकरे सरकारला चपराक लगावली ते होणारच होतं. ठाकरे सरकारनं एका शेडमध्ये जागा असताना सुद्धा बालहट्ट आणि आपल्या राजकारणाकरता कार्य हर्षदमधील जागा बदलून कांजूर येथे स्थलांतरित केली. मात्र सोल्युशन जनरलची कुठलीही परवानगी न घेता ठाकरे सरकारनं हा परस्पर निर्णय केला होता. या निर्णयाचा मुंबईकरांना मोठा फटका बसणार आहे. मेट्रोचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांचं स्वप्न आणखी काही दिवस लांबणीवर पडलंय. या सर्व प्रकाराला ठाकरे सरकार जबाबदार असल्याची टीका भाजप नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाने चपराक या ठाकरे सरकारला लावली आहे, त्याचा अर्थ केवळ एवढाच आहे की हे अपेक्षितच होतं. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की सॉल्ट पॅन कमिशनरची NOC आपण घेतली नाहीत. ही खाजगी जागा आहे. मालकाच्या त्या पद्धतीचे प्रलंबित दावे तुम्ही विचारात घेतले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश हे राजकीय दबावापोटी आलेले आहेत आणि त्यामुळे राजकीय दबावापोटी घेतलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला परत घेण्याची नामुष्की या सरकारला आलेली आहे. आणि आता जैसे तेची ऑर्डर मिळाल्यामुळे हा प्रोजेक्ट डिले होऊन कॉस्ट एस्कलेशन होईल. महागात झालेला हा प्रोजेक्ट मुंबईकरांवर एका अर्थाने अजून तिकिटाचं बर्डन आणणारा होईल. आणि हा सगळा पर्याय आरेमध्ये मेट्रो कारशेड अवेलेबल होती, त्या ठिकाणची जागा मोकळी होती, 90% काम झालं होतं, त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली होती, तरी तिथून कांजूरमार्गला नेण्याचा प्रयोग म्हणजे केवळ बालहट्टाचा प्रयोग. आजकाल बालनाट्य बंद आहेत आणि त्यामुळे थिएटरमधली बंद झालेली बालनाट्य आता मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर चालू आहे. आदित्य ठाकरे हे तरुण आहेत, नवीन मंत्री आहेत, त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत असं सांगतानाच किमान आदित्य ठाकरे यांनी तरी सौनिक समितीचा अहवाल वाचावा, कांजूरमार्ग कारशेडबाबत या समितीनं काय म्हटलंय याचा अभ्यास करावा असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे. कांजूरमार्ग कारशेड प्रकरणी कोर्टानं जैसे ती परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिलाय. कोर्टाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना हा सल्ला दिलाय. आदित्य ठाकरे नवीन आहेत, नवे मंत्री आहेत, त्यांनी जनहितासाठी काम करावं. त्यांच्या सरकारनं सौनिक समिती स्थापन केली होती. या 4 सदस्यांच्या समितीनं अहवाल दिला आहे, त्याचा आदित्य ठाकरे यांनी अभ्यास करावा असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. आदित्य ठाकरे यांनी कांजूर मार्ग प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलंय. त्यानं काय फरक पडणार आहे? सत्य तर बदलता येणार नाही, त्यामुळे राज्य सरकारनं सत्य स्वीकारून पुढं गेलं पाहिजे असं देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देखिए, मनमानी करेंगे तो कोर्ट तो इंटरवीन करेगा ही. अगर आप सही फैसले लोगे तो कोर्ट में आप जरूर जीतोगे, लेकिन जब मनमानी होती है, कोई हमारे खिलाफ बोलेगा तो उसका घर तोड़ देंगे, कोर्ट कैसे सहन करेगा? आप जस्टिफाई कैसे करोगे? कानूनन काम करोगे तो कोर्ट कभी आपके खिलाफ नहीं जाएगा, पर गैर कानूनी काम करोगे तो मैंने कल भी कहा और हाउस में मैंने कहा कि यहाँ लोकतंत्र है, यहाँ के कोर्ट्स मजबूत है, पाकिस्तान नहीं है कि पाकिस्तान में जिसके मन में जो आए वो कर सकता है. ये भारत है, ये महाराष्ट्र है, यहाँ पर कानून का राज है. कानून के अनुसार आप करोगे तो आपको कोई तकलीफ नहीं होगी. भाजप आमदारांची ये सरकार इसमें जितना लेट करेगी उतना एस्केलेशन कॉस्ट बढ़ेगा. देखिए, सुप्रीम कोर्ट में ये बात भी आई है कि 1 दिन का डिले जब मेट्रो में होता है तो उसकी अपॉर्चुनिटी कॉस्ट, उसमें इंटरेस्ट की कॉस्ट मिलाकर 5 करोड़ रुपए का नुकसान होता है रोज का. और पिछले साल भर से इस मेट्रो को इस सरकार ने अटका के रखा है, तो कितना नुकसान इसमें हो रहा है. अगर ये सरकार इस बात को समझे कि आपके ईगो के लिए आप जनता के पैसे का कितना नुकसान कर रहे हो, ये कहीं ना कहीं सरकार को समजना होगा. अजितदादा असं म्हणाले, अजित 4 आमदार भाजपचे काही आमदार संपर्कात आहेत आणि येत्या काही दिवसात ते राष्ट्रवादीत किंवा इतर पक्षात प्रवेश करू शकतात. अशा वेळेला महाविकास आघाडीकडून तिथं पोटनिवडणूक झाली तर एकच आमदार दिला जाईल, एकच उमेदवार दिला नाही. तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे, अजितदादा जे काही म्हणाले हे राजकारणामध्ये आपला रिलेव्हन्स दाखवायला बोलावं लागतं.
आणि अलीकडच्या काळात दादांना रिलेव्हन्स दाखवायची वेळ आली आहे. आता मी देखील असं म्हणू शकतो की राष्ट्रवादीचे 5 आमदार माझ्या संपर्कात आहेत. त्यामुळे या अशा बोलण्याला काय अर्थ नाही. भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार इंटॅक्ट आहे. ही संख्या इंटॅक्ट राहील. आमची संख्या वाढूच शकते, कमी नाही होऊ शकते. येत्या काही दिवसामध्ये 14,000 ग्रामपंचायतच्या निवडणुका डिपार्टमेंट है. सीएम साहब के पास लॉ एंड जुडिशरी डिपार्टमेंट है और जीएडी, लेकिन देखा जा रहा है कि कोर्ट के मामले में सरकार जो है लगातार उनको मुक्की खानी पड़ रही है. फिर चाहे मराठा रिव्ह्यू करू असं सांगितलं मराठी असं आहे. रिव्ह्यू केल्याने देखील काय फरक पडणार आहे. जी फॅक्ट आहे ती एस्टॅब्लिश झालेली आहे. मला असं वाटतं की कुठेतरी सत्य स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. अजित दादा असं म्हणाले की आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करून परत येत असताना चंद्रपूर मूल मार्गावर अजयपूरजवळ एका ट्रॅक्टरला धडक दिल्यानं 4 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून मूल शहर दुःखाच्या विळख्यात आहे. मूल येथील प्रतिष्ठित व्यावसायिक हिरेन शाह यांचा मुलगा योग याचा 19वा वाढदिवस साजरा करण्याकरिता आपल्या 2 मित्र आणि मैत्रिणींसोबत वलनी येथील एका हॉटेलमध्ये गेले होते. परत येत असताना रात्री 10:30च्या सुमारास अजयपूर गावाजवळ एका शेतातून तणीस घेऊन निघत असलेल्या ट्रॅक्टरला कारनं जोरदार धडक दिल्यानं अमन समीर शेख, सुमित राजू पटेल, दर्शना विष्णू उदवानी, प्रगती विजय निमगडे हे जागीच ठार झाले तर योग शाह हा गंभीर जखमी झाला असून त्याला चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे आणि त्याच्यावर उपचार देखील सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झालेला असून या घटनेची माहिती होताच मूल शहरात शोककळा पसरली आहे. 4ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. आयुक्त प्रशांत रोडे आणि महापौर चेतन गावंडे यांनी दिली अकोली घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट. दोन व्यक्तींकडून बिबट्या वाघाची कातडी आणि नख हस्तगत. पनवेलमध्ये आवळल्या मुसक्या. अवैधरित्या दारू बनवणाऱ्या तिघांच्या धुळे स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकानं आवळल्या मुसक्या. दोन माजी सैनिकांच्या घरावर अज्ञात आरोपींकडून दरोडा. दुचाकीस्वाराचा थरकाप उडवणारा थरारक स्टंट कॅमेऱ्यामध्ये कैद. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.